सुखांचा हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे। मीठी मीठी सी मुनिया सर पे डाले हैं ये दुनिया क्यों क्यों मैंने उड़ती होगी मुंडे दी हिलाते चलती खरं तर पुनर्विकास ही खूप कठीण गोष्ट आहे आणि गोराईमध्ये एकही म्हाडाची सोसायटी अजूनपर्यंत पुनर्विकासाला गेलेली नव्हती। आम्ही प्रथमच ते पाऊल उचललं आणि त्याच्यामध्ये हळूहळू प्रगती करत आज डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पार पाडून आयओएच्या प्रतीक्षेत आहोत। लवकरच आयओए येईल आणि या 2 महिन्यानंतर आमच्या नवीन प्रवासाला सुरुवात होईल। मी एक आशादीप मधली मेंबर आहे, सभासद आहे। मी आज या सोसायटीमध्ये 97 ला राहायला आली। त्याच्यानंतर मी ही रिडेव्हलपमेंट माझ्या स्वतःच्या घराची केली 1+1 करून। त्याच्यानंतर इथे म्हणजे माझं जॉब आहे ते सगळं मला सोयीस्कर होतं। आता आम्ही जी रिडेव्हलपमेंट करतोय ती आमच्या सुखसोयीसाठी करतोय, कारण की 1+1 आम्हाला वर खाली करून पण थोडा त्रास होतोय आणि जे आपल्याला मिळतंय ते आपण का नाही घेऊ ही आमची हे करून आम्ही ते रिडेव्हलपमेंट घेतलेलं आहे हातामध्ये। खरं तरी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यामागे बरेच हेतू आहेत। सर्वप्रथम आम्ही आशादीप सोसायटी प्लॉट नंबर 46 गोराई 1 चे रहिवासी असून हे एक फक्त सोसायटी नसून एक कुटुंब आहे बघायला गेलं तर। आणि गेल्या 2.5 वर्षांपासून आम्ही एका प्रोजेक्टवरती कार्यरत आहोत, ते म्हणजे या सोसायटीचा पुनर्विकास। तर या पुनर्विकासाच्या कार्याची सुरुवात आम्ही एप्रिल 2023 मध्ये सुरू केली। तेव्हापासून आम्ही सर्व कमिटी सदस्य एकत्र आहोत, त्यासोबत बाकी सोसायटीतल्या बऱ्याच मेंबर्सना आम्ही सोबत घेतलं आणि एक रिडेव्हलपमेंट कमिटी स्थापन करून त्या 2.5 वर्षांच्या प्रवासामध्ये बऱ्याच काही अडचणी आल्या, बऱ्याच काही हर्डल्स आले, रेस्ट्रिक्शन्स आले, त्याच्यावर मात करून आम्ही या स्टेजपर्यंत पोहोचलो आहे। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।